जय श्री कृष्ण, राधे राधे। आज आपण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्याची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेत। ह्या छोट्या वाटीच्या मापाने 2 वाटी शेंगदाणे घ्यायचे। 2 वाटी शेंगदाण्याला 2 वाटी गूळ घेतले। जायफळ आणि वेलचीची पूड घ्यायची आहे। हे शेंगदाणे आता खरपूस असे मी मध्यम गॅसवर भाजून घेणार आहे। गॅस जराही वाढवू नका। मध्यम गॅसवर मीडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर जर तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही साल काढून घ्या, पण मी हे शेंगदाणे साली सकटच मिक्सरमधनं फिरून घेणार आहे। हे बघा, थोडेसे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे, थोडंसं आपल्याला गूळ घ्यायचे आणि पुन्हा शेंगदाणे, असे 1-2 बॅचेसमध्ये हे मी गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधनं चालू बंद करत हे जी आपला भरड किंवा बारीक असे मिक्सरमधनं फिरून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित असं मी जास्त जाडी नाही जास्त बारीकही नाही असं मिक्सरमधनं फिरून घेतलं आहे। त्याच्यानंतर जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला जसे म्हणजे छोटे मोठे लाडू तुम्ही वळवून घ्यायचे। हे बघा, आपले छान गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। एवढ्या साहित्यामध्ये हे एवढे लाडू आपले तयार झालेत। इथे 1 वाटी डाळवं घेतलेत आणि अर्धी वाटी गूळ आणि जायफळ आणि वेलचीची पूड घ्यायची आहे। डाळव्याचे लाडू पाहूया। हे डाळवं आपण 1 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। जास्त परतून घ्यायची गरज नाही आहे, ऑलरेडी ही डाळवं भाजलेलीच असतात। 1 मिनटं परतून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आणि नंतर मग गूळ घालून पुन्हा चालू बंद करत आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे। डाळीबरोबर गूळ मिक्स करू नका, आधी पीठ करून घ्या। पीठ झाल्यानंतर मग आपल्याला गूळ चालू बंद करत मिक्सर करून घ्यायचे। आता इथे 2 चमचे मी तूप घेतले, कडकडीत गरम करून ह्याचं आपल्याला मोहन घालायचे। 2 चमचे तूप पुरेसं नाही आहे, अजून आपल्याला लागणार आहे, पण आधी 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन द्यायचे। जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची आहे। अजून 3 चमचे मी तूप कडकडीत गरम करून घेणार आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्या तुपामध्ये परतून घेणार आहे। मी इथे काजू आणि मनुकेच घेतले। हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे गरम असतानाच आपल्याला मिश्रणामध्ये टाकायचे। हे बघा, आणि आता एकजीव करून आपल्याला हे जे जसे तुम्हाला लाडू हवेत त्याप्रमाणे तुम्ही लाडू करून घ्या। जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर साखरही टाका, पण शक्यतो गुळाचेच लाडू बनवले जातात अष्टमीला। हे गरम असताना साधारण कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे। पटापट हे लाडू वळले जातात। छान असे आपले हे आता लाडू तयार होतील। हे बघा, जास्त चिकचिकट पण नाही आहेत। 5 चमचे तूप पुरेसे आहे एवढ्या मिश्रणासाठी। हे झाले आपले आता डाळव्याचे लाडू तयार। आता तिसरी रेसिपी आपण खोबऱ्याची वडी म्हणजे नारळाची वडी पाहणार आहोत। इथे मी 2 नारळ खवून घेतले। 2 नारळासाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे। प्रमाण बरोबर लक्षात ठेवा। 2 वाटी हे मी खवलेलं नारळ मोजून घेतले आणि 1 वाटी साखर, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे, जायफळ वेलचीची पूड आणि 1 चमचा तूप घ्यायचे। शक्यतो नारळाची वडी बनवताना नॉनस्टिकचं पॅनच घ्या। हे बघा, गॅस मी कुठेही वाढवला नाही आहे। मंद गॅसवर 2 मिनटं मी जे आपण नारळ खवलेलं होतं ते परतून घेतले। त्याच्यानंतर 1 चमचा तूप टाकले। तूप हे ऑप्शनल आहे, जास्त तूप लागत नाही, 1 चमचा पुरेसे। तूप टाकल्यानंतर 5 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे। 5 मिनटं। 5 मिनटानंतर आता साखर टाकायची आहे।
साखर आता व्यवस्थित आपल्याला एकजीव होऊन द्यायची आहे. गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे. गॅसची आच आपण मंदच ठेवलेली. 5 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर हे बघा साखर आणि खोबरं आता एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस आता मीडियम करायचे आहे. मीडियम गॅसवर अजून मी 5 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 5 मिनटं झाल्यानंतर जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची आहे. गॅस मी मीडियमच ठेवला आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही वडी आता करून घ्यायची आहे. थोडंसं मिश्रण मी साईडला करून घेतलं आहे. थंड झाल्यावरती आपण बघूया. हे जे जर व्यवस्थित गोळा तयार झाला तर समजायचं आपलं वडीसाठी हे बरोबर परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे. हे बघा अजून व्यवस्थित झालं नाही आहे. अजून मी साधारण 3-4 मिनटं हे मिश्रण मीडियम गॅसवर परतून घेणार आहे. गॅस जास्त फास्ट करू नका, नाहीतर आपला नारळ आणि साखर करपली जाईल. आता मी पुन्हा चेक करून बघणार आहे. थंड झाल्यानंतरच तुम्ही ही जी गोळी तयार होते का बघा. आता आपली गोळी म्हणजे पाक आपला तयार होत आलाय. आता अजून 2 मिनटं फक्त मी मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घेणार आहे. दोन मिनटं व्यवस्थित मीडियम गॅसवर परतून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ही वडी आपण थापून घेऊ. बघा एका प्लेटला मी तूप लावून घेतले. आता आपण ही वडी त्याच्यामध्ये काढून घेऊया. आणि गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायची आहे. व्यवस्थित सारखी अशी पसरून घेते. हे बघा छान अशी वडी आपली ही पसरून झालेली आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका. ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर मी थोडीशी वेलची आणि जायफळची पूड वरून भुरभुरणार आहे. छान चव लागते म्हणून अशी वरून थोडीशीच वेलची आणि जायफळची पूड आपण भुरभुरल्यानंतर इथे माझ्याकडे छोटंसं गुलाब होतं गावठी, ते ह्या पाकळ्याही मी अशा पसरून घेणार आहे. हे मिश्रण 10 मिनटं थंड होऊन द्यायचे आणि 10 मिनटं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतर वडी पडत नाही, म्हणून 10 मिनटाचं साधारण कोमट मिश्रण आपलं झालं की तुम्हाला जशा हव्यात छोट्या मोठ्या साईजच्या वड्या पाडून घ्यायच्या. आता मी इथे वड्या हे कट करून घ्यायचे आपल्याला. हवं असल्यामध्ये तुम्ही जे आपण खोबरं आणि साखर जेव्हा विरघळत आली त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये दुधाची पावडरही टाकू शकता किंवा दूधही टाकू शकता. पण मी फक्त अशीच बनवणार आहे कारण की ही वडी जास्त दिवस टिकते. छान अशी कट करून पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही वडी काढायची आहे. आता आपण फक्त कट करून ठेवणार आहोत. साधारण 1-1.5 तास लागेल आपल्याला. ह्याच्यानंतर सुंठवड्याची आपण रेसिपी पाहूया. इथे मी आता सुंठवड्यासाठी अख्खी सुंठ नाही घेतलेली आहे, तर सुंठाची पावडर घेतली आहे. 1 वाटी सुंठ पावडर, 1 वाटी आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे, जाडी खडीसाखर, सुकं खोबरं आणि 5 इथे मी खारीक घेतलेले आहेत आणि छोटे काप करून घेतलेत. 4 वेलची घ्यायची.
आता आपण मिक्सरमधनं हे फिरून घ्यायचं आहे. हे बघा, प्रथम खारीक, सुकं खोबरं, खडीसाखर छोटी घेऊ नका, अशी खडीच घ्या त्याची, आणि वेलची. हे मिक्सरमधनं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, छान असं आपलं मिक्स झालं आहे. त्याच्यानंतर सुंठ पावडर मी टाकणार आहे आणि पुन्हा मिक्सरमधनं फिरून घ्यायचे. हे बघा, सुंठ टाकल्यानंतर आपली ही झाली सुंठवडा तयार. आता गोड पोह्यासाठी काय लागणार आहे? जाडे पोहे घ्यायचेत 1 वाटी. आता हे थोडेसे मी पाणी टाकून ओलसर करून घ्यायचेत आपल्याला हे जाडे पोहे. 1 वाटी जाडे पोहे घेतलेत आणि थोडंसं गूळ घेतलं आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तूप, ड्रायफ्रूट्स, वेलची आणि जायफळची पूड घ्यायची. पोह्याला कृष्ण जन्माष्टमीला पोह्याला फार महत्त्व आहे. सुदामाने मूठभर पोहे श्रीकृष्णाला दिलेलं आणि त्याचं 18 दारिद्र्य नष्ट झालेलं म्हणून पोहे हे बनवले जातात. गोड पोहे बनवले जातात किंवा सुके जाडे पोहे, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करूनही नैवेद्य म्हणून ठेवला जातो. हे बघा, आपण तूप टाकल्यानंतर ड्रायफ्रूट्स थोडेसे मी परतून घेतलेत. ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर आता जो गूळ घेतलेला आहे, गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी जास्त. गूळ टाकल्यानंतर 2 चमचे मी इथे पाणी घेणार आहे. हे बघा, 2 चमचेच फक्त पाणी घ्यायचे. 2 चमचे पाणी आपल्याला घ्यायचे आणि गूळ पूर्ण आपल्याला वितळून द्यायचे. जर तुम्हाला गोड पोहे बनवायचे नसतील तर जाडे पोहे घ्या, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करा आणि वरून गरम दूध टाका, म्हणजे आपली पोह्याची खीरही तयार झाली. आणि तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाका. पण मी अशा प्रकारे गोड पोहे बनवणार आहे. पोहे नितळून घेतलेत. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला हे पोहे टाकायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचे. हे बघा, छान असं हलक्या हातानेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. पोह्याचे लाडूही काय काय ठिकाणी बनवले जातात. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं त्याप्रमाणे तुम्ही करा. आता हे पोहे आणि गूळ आपण एकजीव केल्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू, बदाम आणि मनुके घेतलेत. तुम्हाला अजून काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. छान असं एकजीव झालं की आपल्याला जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची आहे. छान अशी गोड पोह्याची आपली रेसिपी आता तयार झाली आहे. आता ही पोह्याची रेसिपी तयार झाल्यानंतर आपल्याला पंचामृतची रेसिपी पाहायचं. हे बघा, छान असं कलर आलेलं आहे. आता पंचामृतसाठी इथे मी छोटा पेला म्हणजे छोटा ग्लासभर दूध घेतलं आहे. 2 वाटी दही घ्यायची आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी आपल्याला मध लागणार आहे. आता हे दूध मी एका वाटीमध्ये काढून घेते. हे बघा, दूध वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर 2 वाटी दही टाकायचे, साखर टाकायची आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलाही शुभ प्रसंग म्हणजे सत्यनारायणची महापूजा असो, गौरी गणपतीचा सण असो, नवरात्रीचा सण असो किंवा गोकुळाष्टमी असो, रामनवमी असो, आपल्या इथे पंचामृत हे बनवलंच जातं. पंचामृतला फार महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. म्हणून पंचामृत हे नैवेद्य म्हणून आपण श्रीकृष्णालाही दाखवणार आहोत. जर तुम्ही पंचामृत बनवत नसाल तर कमीत कमीत दूध, दही आणि साखरेचा नैवेद्यही श्रीकृष्णाला तुम्ही दाखवू शकता. हे बघा, आपली जन्माष्टमीची रेसिपी, नैवेद्याची रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. थँक्यू. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री कृष्ण. राधे राधे. हरिओम.